नाशिकमध्ये आपण पाहतोय पावसानंतर निसर्ग बहरून आलाय। नाशिकमध्ये नेकलेस वॉटरफॉल ओसंडून वाहू लागला। संपूर्ण परिसर आता हिरवाईने नटलेला आहे। नाशिकमध्ये खरं गेले 4 ते 5 दिवस तुफान पाऊस कोसळतोय आणि त्या पार्श्वभूमीवर उंचावरनं पडणारा धबधबा आणि आजूबाजूच्या परिसरातली हिरवाई हे दृश्य लक्ष वेधून घेत आहेत। मात्र नाशिक जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर पूर्णतः बंदी घातली आहे। त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावर जायला पर्यटकांना पूर्णतः बंदी घातली गेली आहे। महाराष्ट्राची चेहरापुंजी अशी ओळख असलेला नाशिकचा त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीचा भाग सध्या नाशिकमध्ये पडणाऱ्या पावसानं अक्षरशः फुलून निघालाय। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात। मी आता अशाच एका धबधब्याच्या समोर उभा आहे। या धबधब्याचं नाव आहे नेकलेस वॉटरफॉल। असला अर्थात नेकलेस धबधबा म्हणून या धबधब्याला ओळखलं जातं, वॉटरफॉलला ओळखलं जातं। त्याचं कारण आहे, आपण मागे जर बघितलं तर हा उंचावरून पडणारा आणि काळ्या पाषाणमधून पडणारा हा पांढरा शुभ्र धबधबा जेव्हा जमिनीच्या दिशेनं झेपावतो तेव्हा हा धबधबा एका नेकलेसच्या स्वरूपामध्ये दिसतो आणि म्हणून या धबधब्याची ओळख, या वॉटरफॉलची ओळख जी आहे ती नेकलेस वॉटरफॉल म्हणून झाली। आणि याच नेकलेस वॉटरफॉलला भेट देण्यासाठी आणि या वॉटरफॉल खाली आंघोळ करण्यासाठी राज्यभरातले पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। यंदाच्या वर्षी पाऊस जरा उशिराने सुरू झाला असला तरी देखील या भागातलं निसर्ग सौंदर्य मात्र उशिरा का होईना मात्र बहरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे हे पांढरे शुभ्र धबधबे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण असतात। दरवर्षी जवळपास 1 लाखाहून अधिक पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात आणि या धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेत असतात। कुटुंबासोबत, फॅमिलीसोबत, मित्रांसोबत येणारे पर्यटक दरवर्षी या भागात गर्दी करतात। खरं तर पावसाळ्यामध्ये या भागातलं सौंदर्य बघण्यासारखं असतं, अनुभवण्यासारखं असतं आणि हेच सौंदर्य बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आज देखील मोठ्या संख्येनं पर्यटक येतात। मात्र गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे वॉटरफॉल जे आहे ते पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे। या ठिकाणी येऊ नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे। त्यामुळे या पर्यटनाच्या परिसरामध्ये, या धबधब्याच्या परिसरामध्ये आज जरी गर्दी नसली तरी भविष्यामध्ये आणि उद्या परवा या परिसरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। खरं तर दरवर्षी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेत वन विभागाने देखील या परिसरामध्ये अनेक सोयीसुविधा केलेल्या आहे। पर्यटकांना येण्या जाण्यासाठी रस्ते देखील तयार करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे या भागामध्ये हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं पर्यटक दरवर्षी गर्दी करत असतात। महाराष्ट्राची चेहरापुंजी अशी ओळख ज्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीला म्हटलं जातं, ओळख दिली गेली आहे, त्या भागाचं सौंदर्य आता बहरताना आणि फुलताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। नाशिकचा त्र्यंबकेश्वर खोडाळा हा रस्ता सध्या बंद झालाय। मातीचा भराव टाकलेला पूल वाहून गेला, त्यामुळे 440 पेक्षा अधिक गावांचा संपर्क या ठिकाणी तुटला। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये आपण पाहतोय पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे। नवीन रस्त्याचं काम सुरू आहे आणि असं असताना बांधलेल्या पुलाच्या बाजूला मातीचा भराव टाकून तयार केलेला पूल सुद्धा वाहून गेलेला आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर खोडाळा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात भगदाड पडलंय आणि त्यामुळे हा रस्ता पूर्णतः बंद पडलेला आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलेलं होतं। मात्र रस्त्याचं काम अर्थात या पुलाचं काम एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे मात्र तात्पुरत्या स्वरूपामध्ये भराव तयार करून हा पूल तयार करण्यात आलेला होता। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवरून खोडाळा या भागाला जोडणारा अर्थात पालघर जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता आहे, हा महामार्ग आहे। मात्र या मार्गावरील माती जी आहे ती पूर्णतः वाहून गेलेली आहे। या पूल जो तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला होता, हा पूल आपण बघतोय दृश्यांमध्ये अशा स्वरूपानं त्या पुलाचा मातीचा भराव जो आहे तो पूर्णतः वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांकडनं या ठिकाणी आपण बघतोय नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला जातोय। नागरिकांना या भागातून प्रवास करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर असेल किंवा इतर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावरती दाखल झालेला आहे। पोलिसांकडनं या सूचना नागरिकांना दिल्या जात आहे की या रस्त्यावरून कोणीही प्रवास करू नये, या रस्त्यावरून, या पुलावरून कुठल्याही वाहनांना आता जाऊ दिलं जात नाही। आपण ही दृश्य जर बघितली तर दृश्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतंय की मातीचा भराव टाकलेला हा पूल होता आणि अचानकपणे आज सकाळपासून अर्थात मध्यरात्रीपासून जो काही पाऊस नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी बेल्टमध्ये पडतोय, या मुसळधार पावसामुळे अचानक या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि या पहिल्याच पाण्यामध्ये हा पूल आणि या पुलावरची माती आणि हा भराव जो आहे
तो पूर्णतः वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि खोडाळा या 2 भागांना जोडणारा अर्थात 2 जिल्ह्यांना जोडणारा हा पूल वाहून गेल्यानं जवळपास 40हून अधिक गावांचा संपर्क यामुळे तुटलेला आहे। या मार्गाला जोडणारे काही पर्यायी रस्ते आहे त्याचा वापर नागरिकांनी करावा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहे त्या प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहे। आणि एकूणच आपण बघतोय की नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी या भागामध्ये काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम आपल्याला ठिकठिकाणी जाणवतोय। कसारा घाटात दरड कोसळली आहे, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, काही ठिकाणी रस्त्यांवरतून नाल्यांवरून पाणी जात आहे त्यामुळे रस्ते बंद झाले, तर काही ठिकाणी अशा पद्धतीनं रस्त्यांवरील माती अर्थात पूल वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे हे रस्ते बंद पडले। खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराचा हा फटका सामान्य नागरिकांना बसतोय अशा स्वरूपाचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक।